मित्रांनो, क्लॅट 2026चं जे नोटिफिकेशन आहे, ते कन्सोर्टियमने रिलीज केलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशननुसार लवकरच आपले क्लॅटचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॅट एक्झामची डिटेल माहिती सोबतच ते रजिस्ट्रेशन कधी सुरू होत आहे आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई याविषयी सुद्धा आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. तसेच या कॉलेजचा असणारा कट ऑफ तो सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, क्लॅट 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. 28 तारखेपासून ही बॅच सुरू करण्यात आली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करणं पॉसिबल नसेल तर इमिडिएटली तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा हे लेक्चर्स अवेलेबल करून दिले जातात. त्यानंतर कंप्लीट सिलेबसच्या नोट्स असतील, क्लॅट एक्झामच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट असतील, तुमची एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी एमसीक्यूचा सेट सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केला जातो. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027च्या क्लॅट एक्झामसाठी प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. सेम स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता आणि ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि आपलं क्लॅट एक्झामचं जे प्रिपरेशन आहे ते सुरू करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लॅट एक्झाम विषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, क्लॅट एक्झाम जी आहे ती भारतातल्या 24 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमध्ये LLBला ॲडमिशन घेण्यासाठी घेतली जाते. त्यानंतर ही एक्झाम कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी या सेंट्रल अथॉरिटीकडनं कंडक्ट केली जाते. या एक्झामचं जे क्वालिफिकेशन आहे ते 12th पास लागतं किंवा तुम्ही जर 12th ॲपियर असाल तरी सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तर या एक्झामसाठी असणारी एलिजिबिलिटी जी आहे, जनरल, ओबीसी, पीडब्ल्यूडी, एनआरआय, पीआयओ आणि ओसीआय कॅन्डिडेटसाठी 45% मार्क्स इथे असणं आवश्यक आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी 40% मार्क्स तुम्हाला तुमच्या 12वीच्या एक्झाममध्ये असावे लागतात. या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचं एज लिमिट नाहीये. आणि या एक्झामचा जर आपण पॅटर्न पाहिला तर ही एक्झाम ऑफलाईन मोडमध्ये होते. या परीक्षेचं जे ड्युरेशन आहे ते 2 तासांचं असतं आणि 120 प्रश्न तुम्हाला या 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला तुमचे 0.25 मार्क्स डिडक्ट होतात आणि टोटल 120 मार्क्सची ही एक्झाम असते. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये असणारा जो सिलेबस आहे तो इंग्लिश लँग्वेज, करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज, लीगल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स म्हणजेच मॅथमॅटिक्स या परीक्षेमध्ये विचारलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या परीक्षेच्या डेट्स पाहिल्या तर या एक्झामचं जे नोटिफिकेशन आहे ते 1 ऑगस्ट 2025 रोजी येणार आहे आणि या परीक्षेचे ॲप्लिकेशन 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान करू शकता. त्यानंतर आपली जी परीक्षा असणार आहे ती 7 डिसेंबर 2025ला रविवारी दुपारी 2 ते 4 PM या वेळेमध्ये घेतली जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातल्या टॉप NLU पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये टोटल 3 NLU आहेत. त्याच्यामध्ये MNLU मुंबई, MNLU नागपूर आणि MNLU औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत. आता यापैकी आपण जी MNLU मुंबई आहे, मुंबईची जी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे, त्याविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. या युनिव्हर्सिटीचे जे चान्सलर आहेत, ते ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया मिस्टर भूषण रामकृष्ण गवई हे आहेत. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला BA LLBचा कोर्स ऑफर केला जातो. तो 5 इयर प्रोग्राम आहे आणि क्लॅट बेस आहे. म्हणजे क्लॅट एक्झामच्या बेसिसवरती तुम्हाला या कोर्समध्ये ॲडमिशन दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथे LLM आणि इतर कोर्सेस सुद्धा ही युनिव्हर्सिटी ऑफर करते. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ही जी युनिव्हर्सिटी आहे ती पवई येथे लोकेटेड आहे. IIT बॉम्बेच्या जवळच असून मुंबईच्या चांगल्या लोकेशनला ही युनिव्हर्सिटी आहे. तसेच इथे तुम्हाला स्मार्ट क्लासरूम्स आहेत, मूड कोर्ट आहेत, लीगल एड सेल आणि मेडिटेशन सेंटर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, स्पोर्ट्स, मेंटल हेल्थ काउन्सिलिंग आणि इन्शुरन्स कव्हरेज सुद्धा इथे दिलं जातं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथे करिअर आणि रिसर्च अपॉर्च्युनिटी जर आपण पाहिल्या तर 16 पेक्षा अधिक इथे रिसर्च सेंटर आहे. स्पेस लॉ असेल, क्रिमिनल जस्टिस असेल, IPR असेल इत्यादी. तसेच या युनिव्हर्सिटीने इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज सोबत सुद्धा MOU साइन केलेला आहे. जसं की युनायटेड स्टेट असेल, जर्मनी असेल, फ्रान्स आहे. तसेच भारतामध्ये SEBI, ICSI
आणि इलेक्शन कमिशन सोबत सुद्धा या युनिव्हर्सिटीचे टाय अप आहेत, जेणेकरून तुम्हाला या प्रेस्टिजियस ठिकाणी इंटर्नशिप करण्याचा सुद्धा चान्स मिळतो आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या फर्दर करिअरमध्ये होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर लीडरशिप जर आपण पाहिली या युनिव्हर्सिटीची, तर या युनिव्हर्सिटीचे व्ही-सी हे डॉक्टर दिलीप उके आहे. तसेच रजिस्ट्रार डॉक्टर प्रवीण सय्यद हे आहेत. जर आपण या युनिव्हर्सिटीची सीट इनटेक कॅपॅसिटी जर पाहिली, तर 100 सीट हे बी-ए, एल-एल-बी साठी ऑफर केले जातात आणि महाराष्ट्रामधून एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीच्या रिझर्व्हेशनमधून तुम्ही इथे ॲडमिशन सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर इथे विमेन, फिजिकली हँडिकॅप आणि एक्स सर्व्हिसमेनसाठी सुद्धा कोटा अवेलेबल आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ट्युशन फीमध्ये 25% कन्सेशन मिळणार आहे, जर तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल स्टुडंट असाल तर. तसेच या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कॉलरशिप आहेत, त्या सुद्धा दिल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ही युनिव्हर्सिटी टार्गेट करत असाल, तुम्हाला जर या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याची अपेक्षा असेल, तर तुम्हाला इथे मागच्या वर्षीचाच म्हणजे 2024-25 चा कट ऑफ दिलेला आहे. इथे जनरल कॅटेगरीसाठी जो लोएस्ट ए-आय-आर होता, तो 18,972 होता. ई-डब्ल्यू-एस साठी 7,523, ओ-बी-सी साठी 17,839, एस-सी साठी 12,388, एस-टी साठी 31,018 एवढा ए-आय-आरचा कट ऑफ इथे 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा होता. एन-टी-बी साठी 6,717, एन-टी-सी साठी 8,206, एन-टी-डी साठी 6,407, टी-टी-ए-एम-एच साठी 10,632, एस-बी-सी साठी 13,450 आणि एस-ई-बी-सी साठी 29,770 एवढा कट ऑफ इथे पाहायला मिळालेला आहे. तसेच फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीसाठी 18,972 आणि तेच आपण वुमन फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीसाठी 17,418 चा कट ऑफ इथे 2024-25 मध्ये होता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे कॉलेज टार्गेट करत असाल, तर हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, वन ऑफ द बेस्ट एन-एल-यू आहे महाराष्ट्रामधली. इथे तुम्ही क्लॅटच्या एक्झाममधून नक्कीच ॲडमिशन इझिली मिळवू शकता आणि त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे क्लासेस असून तुम्हाला या क्लासेसची रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल असते. म्हणजे मल्टिपल वेळेस तुम्ही हे क्लासेस पाहून तुमचं प्रिपरेशन परफेक्ट करू शकता. तसेच कंप्लीट सिलेबसच्या नोट्स तुम्हाला इथे दिल्या जातात. क्लॅट एक्झामच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जातात. तसेच एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या एक्झामच्या प्रॅक्टिससाठी इथे प्रोव्हाईड केले जातात. तर लवकरात लवकर ही बॅच जॉइन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या एन-एल-यू मध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामच्या रजिस्ट्रेशनची तयारी सुरू करा. थँक यू.